नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र बोडखे, संस्थापक छावा संघटना छत्रपती संभाजीनगर येथून संवाद साधत आहे। मी वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या शहाजीराजे भोसले गडीच्या संदर्भात आपणाशी संवाद साधत आहे। मित्रांनो, वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शहाजीराजे भोसले गडी ही मराठ्याच्या इतिहासात अति महत्त्वाची व दुर्लक्षित झालेली वास्तू असून छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्रीमंत शहाजीराजे भोसले यांनी येथे तत्कालीन निजामशाहीत सरसेनापती म्हणून कार्यरत असताना या गडीचा उपयोग केला होता। ह्या ऐतिहासिक वास्तूच्या जतन व संवर्धनासाठी छावा संघटनेमार्फत सन 2003 पासून सातत्यपूर्ण जनआंदोलने, मोर्चे, निवेदने, पत्रकार परिषद व जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले। ह्या आंदोलनाचे फलस्वरूप म्हणून सन 2007 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने यास मराठवाडा पॅकेजमध्ये समाविष्ट करून गडीच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला होता। त्या संदर्भात शासन निर्णय जारी झाला होता। याच पार्श्वभूमीवर काही असंवैधानिक सदस्याची राज्यपाल नियुक्ती समिती स्थापन करण्यात आली, परंतु त्यांच्या कार्यकाळाबाबत आजपर्यंत कोणतीही स्पष्टता नाही। त्यामुळे या सदस्यांचा कार्यकाल किती होता व सद्यस्थितीत त्याची वैधता काय आहे याबद्दल आम्हाला माहिती देण्यात यावी अशी विनंती आहे। तसेच गेल्या काही वर्षापासून ह्या कामात छावा संघटनेच्या सहभागाला गौण ठरवत शहाजीराजे भोसले उत्सव समिती नावाची एक वेगळी समिती स्थापन करून कार्य सुरू ठेवण्यात येत आहे। सुरुवातीच्या काळात आम्ही समितीच्या संपर्कात होतो, परंतु कालांतराने संघटनेच्या ऐतिहासिक सहभागाकडे दुर्लक्ष करत त्याऐवजी वेगळ्या संस्थेच्या नावाने कार्य सुरू करण्यात येत आहे। त्यामुळे सदर उत्सव समितीचा कार्यकाल संपुष्टात आल्यास नवीन समिती गठन करून त्यात छावा संघटनेचे प्रतिनिधित्व समाविष्ट करावे ही राज्य शासन यांना विनंती आहे। सदर कार्यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी विशेष प्रयत्न करून शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळेच गडीच्या संवर्धन कार्याला चालना मिळाली, म्हणून त्यांच्या नावाची समितीत नियुक्ती करावी अशी आपणास विनंती आहे। याशिवाय ऐतिहासिक वास्तूवर छावा संघटनेच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी संगमरवरी शिलालेख लावण्यात यावा व त्यात हे काम छावा संघटनेच्या सातत्यपूर्व आंदोलनामुळे व पुढाकाराने करण्यात येत आहे असा उल्लेख स्पष्टपणे करावा ही विनंती आहे। शेवटी आपणास निदर्शनास आणू देऊ इच्छितो की ही गडी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखालील संरक्षित क्षेत्रात येते। त्यामुळे तिथे जास्त प्रमाणात सांस्कृतिक किंवा उत्साहाचे कार्यक्रम घेणे हे पुरातत्व नियमाच्या आड येते। त्यामुळे अशा कार्यक्रमावर मर्यादा घालावी व नियमाचे पालन व्हावे यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी ही नम्र मागणी आहे। जर वरील मागणी केल्याप्रमाणे आपण जर योग्य ती कारवाई केली नाही तर अशा अशासकीय सदस्यांच्या कार्यपद्धतीबाबत आणि समितीच्या वैधतेबाबत भविष्यात न्यायालयीन पातळीवर आव्हान देण्यात येईल याची महाराष्ट्र शासनाने कृपया नोंद घ्यावी। आपला रवींद्र बोडखे, संस्थापक छावा संघटना, महाराष्ट्र राज्य। जय हिंद, जय महाराष्ट्र।